नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आपण गात असलो तरी किंवा आपण गात नसलो तरी संगीत हा आपल्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा आणि लोभस असा पैलू आहे. आपल्या आयुष्यातल्या सुखाच्या क्षणी आणि आर्ततेच्या क्षणीसुद्धा स्नेहभावाने आपल्यासोबत असतं ते संगीत. या संगीताचा आपल्यासाठी एक आधार असतो. या संगीताला अखंड सोबत घेऊन संगीताची साधना करत संगीत आणि भारतातल्या विविध भाषा यांची सांगड घालत नुकताच पुण्यातल्या एका गुणी गायिकेनं गिनीज बुकमध्ये विश्वविक्रम नोंदवला. ही गुणी गायिका म्हणजे मंजुश्री ओक. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदवण्यासाठी जे सादरीकरण तिने केलं त्यासाठी जवळपास 13.5 तास 121 गाणी आणि तीही भारतातल्या वेगवेगळ्या भाषा, बोलीभाषा, उपभाषा यामधली 121 गाणी तिनं सादर केली. हा विक्रम होण्याच्या आधीसुद्धा मंजुश्रीनं 2017 आणि 2018 या 2 सालांमध्ये सलग भारतीय बुकमध्ये आणि एशिया बुकमध्ये स्वतःचे विक्रम नोंदवले. विशेष म्हणजे असे विश्वविक्रम नोंदवणारी मंजुश्री ही भारतातली एकमेव गायिका आहे. तिचा मूळ पिंड, तिचा अभ्यासाचा विषय हा अभिजात शास्त्रीय संगीत आहे. मंजुश्रीचा प्रवास, मंजुश्रीची ही रेकॉर्ड्स आणि तिचं गाणं, तिचे स्वर या सगळ्याचा आज आपण अनुभव घेणार आहोत. हा विश्वविक्रम करायचा ठरवलास आणि ज्यावेळेला त्याचं प्रत्यक्ष सादरीकरण केलंस, ज्याच्यामध्ये भाषा आणि संगीत अशी अर्थात सांगड होती, तर त्याच्यासाठी जे तू पहिलं गाणं निवडलंस, जे पहिलं गाणं गायलीस, मला वाटतं आजच्या या आपल्या संवादाची जी सुरुवात आहे ती त्या गाण्याने करू. मुळात विषय भाषा होता. हो. आणि तो सुद्धा भारतीय भाषा होता. सगळ्या ज्या 121 भाषा आहेत त्या संपूर्ण भारतीय स्वदेशी भाषा आहेत. आणि पहिला जो चंक होता पूर्ण 30 गाण्यांचा तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या भाषांचा आपण घेतला होता. तर त्याच्यामध्ये पहिलं गाणं आम्ही मराठीतलंच निवडलं होतं. तसं पाहिलं तर मराठीमध्ये माऊलींपासून ते नवकवींपर्यंत कवींची मांदियाळी खूप मोठी आहे. एक औचित्य साधत आम्ही पी सावळारामांची रचना निवडली की ज्याच्यामध्ये माऊलींनी भगवद्गीतेचं भाषांतर तेव्हाच्या प्राकृत मराठीत केलं होतं. त्याचं कौतुक करणारं गौरवगान खुद्द मराठी भाषा गाते असा त्या पी सावळारामांची कवी कल्पना ती होती. ती आम्ही कार्यक्रमाचा पहिला सुरुवात आरंभ म्हणू असं म्हणून ते गाणं निवडलं होतं. त्याच्यामध्ये मराठी भाषा स्वतः गाते. एक झलक मी ऐकवते. ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता. ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता. लक्ष द्या हो विनविते मराठी मी त्याची माता. ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता. निरक्षर लोकांसाठी प्राणांचेही देऊन मोल अमृताते जिंकित पैजा. धावे मराठाची बोल ज्ञानदीप डोळियाचे ते जळता ते
देवगुरु खाली आले, जोडुनिया दोन्ही हाता, ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. लक्ष द्या हो विनविते, मराठी नित्याची माता, ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. त्या कार्यक्रमाची सुरुवात कशी झाली असेल त्याचा अनुभव या क्षणी येतो आहे. आणि जो स्वरयज्ञ अखंड 13.5 तास सुरू होता. आणि मराठी ही आपल्या परिचयाची भाषा आहे, पण वेगवेगळ्या भाषांमधला जो भाव आहे तर तो केवळ स्वरांमधून पोचवणं ही जी संगीताची ताकद आहे, ते जे तू मोठं काम केलं आहेस ते कसं केलं असशील ते आत्ता लक्षात येतं आहे. भाषा आणि संगीत या दोघींना एकत्र घेऊन हा अटेम्प्ट करावा असं तुला वाटलं, तर ही जी संकल्पना आहे ती मुळात मनात कशी आली? आणि खूप मोठं काम आहे हे, की मुळात भाषांचा शोध घेण्यापासूनचं जे काम आहे तर ते काम कसं काय केलंस? मुळात संगीत किंवा कुठलीही कला ही तयार होते कशा करतात, तर काहीतरी अभिव्यक्त करायला. खरं. आणि जसं संगीत किंवा इतर कला अभिव्यक्ती करतात, एक भावाभिव्यक्ती असते त्यांची, तसं भाषेचंही आहे. मुळात भाषेची निर्मिती जी झाली ती काहीतरी संवाद साधण्याकरताच झाली. आणि भाषा हा विषय घेण्यामागे मूळ उद्देश आमचा हा होता की एकतर आपण ज्या भारतभूमीमध्ये राहतो हिची परंपरा खूप प्राचीन आहे. 2000-5000 वर्षांपूर्वीची आपली परंपरा आहे. आणि इथं सर्व प्रकारचं वैविध्य आपल्याला नजरेला येतं. तसं भाषेचंही आहे. म्हणजे प्राचीन कालखंडापासून ते आत्ताच्या नवयुगापर्यंत अनेक प्रकारच्या भाषा इथं अस्तित्वात आल्या आणि त्या राहिल्या, वाढत गेल्या. आणि मला असं वाटतं की भाषा आणि संगीत हे दोन्ही हातात हात घालून चालतं. कारण जसं भाव व्यक्त होतात भाषेतनं तसे संगीतातनंही ते होतात. अगदी. आणि मी संगीतातली असल्यामुळे मी ती जोड बांधत गेले की भाषेलाही व्याकरण आहे, संगीतालाही व्याकरण आहे, त्याचीही एक लिपी आहे, संगीताचीही एक लिपी आहे. शेवटी दोन्हीमधनं काहीतरी लोकांपर्यंत पोचवतो आहोत. आणि भारतभूमीचं हे जे वैभव आहे, कला, साहित्य, संगीत, वेगवेगळ्या माध्यमातून, भाषेच्या माध्यमातून हे म्हणजे संपूर्ण जगासमोर मांडायचं, ही वैभवशाली परंपरा मांडायची, हा आमचा मूळ उद्देश होता. त्यामुळे मग भाषा आणि संगीत हे दोन्ही आम्ही घेऊन, आणि ह्याच्यामध्ये आहे भाषा जशी मौखिक परंपरेतनं पुढे चालत आलेली आहे तसं संगीतही आहे, तेही मौखिक परंपरेतनंच चालत आलं आहे. त्यामुळे ह्या दोन्हीची जोड मला सहज मिळाली. आणि भाषा आणि संगीत हे दोन विषय घेऊन आम्ही एकत्र त्याची जोड बांधून ते जगासमोर मांडण्याकरता गिनीजला आम्ही मोस्ट लँग्वेजेस संग इन अ कॉन्सर्ट हा विषय दिला, जो त्यांनी अप्रूव्ह केला. आणि मग त्याच्यापुढे सगळी ती कठीण प्रोसिजर, जी प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न माझा हाच असणार आहे की एकदा हा विषय ठरला, आता भाषांची निवड करायची आहे. देश आपला बहुभाषिक आहे, इतका आहे की संख्या जर आपण ऐकली तर आश्चर्य वाटेल. मला वाटतं जवळपास 2000च्या आसपास भाषा आपल्याकडे आहेत, अर्थात बोली भाषांपर्यंत आपण पोचतो. तेव्हा तर भाषा निवडायची आणि गाणी निवडायची. तर हे कसं झालं? तुझ्या यादीमध्ये गाणी कशी जमा होत गेली? आपण जेव्हा आता भाषा म्हणतोय तर ती भाषा नुसती भाषा नाही आहे. भाषेमध्ये उपभाषा आहेत, बोलीभाषा आहेत, आदिवासी भाषा आहेत. तर या सगळ्याचा विचार केला तर 2000हून अधिक भाषा बोलणारा आपला भारत देश आहे. गिनीजचा विचार केला तर गिनीजला प्रत्येक गोष्टीला पुरावा लागतो. गिनीज हे वर्ल्डमध्ये टफेस्ट रेकॉर्ड म्हणून ओळखलं जातं. भाषा निवडताना आम्ही जो म्हणजे ज्याचा आधार घेतला तो आम्ही सेन्ससचा घेतला. आपल्याकडे 1951 पासून जनगणना होते. मुळात आपल्या भारतामध्ये जे प्रांत बनले ते भाषानिहाय बनले. मग जनगणना करताना भाषेचा आधार घेत जनगणना केली जाते. त्यामुळे जनगणना करताना जी भाषा निवडली, जी भाषा मान्य केली आहे त्या सगळ्या भाषांची सेन्ससमध्ये नोंद आहे. मी मगाशी बोलताना बोलले की मौखिक परंपरेतनं भाषाही आपल्याकडे आलेल्या आहेत. तर त्या भाषांचं प्रूफ काहीच नाही आहे आपल्याकडे, पण जनगणनेमध्ये त्या भाषांची नोंद आहे. आणि ती नोंद आम्हाला सापडली म्हणून आम्ही त्या भाषा निवडल्या. निवडताना 22 अधिकृत भाषा ज्या आहेत त्या तर घेतल्याच. नॉन शेड्यूलमधल्या आम्ही जवळपास 35 भाषा घेतल्या.
22 भाषा ज्या होत्या त्या 8 शेड्यूलमधल्या घेतल्या होत्या आणि 3 भाषा आमच्याकडे अशा होत्या की त्या प्राचीन आहेत. म्हणजे संस्कृत ही आपली प्राचीन भाषा आहेच आहे, अजूनही काही गावांमध्ये ती बोलली जाते किंवा त्याच्यावरती PhD वगैरे लोक करतात. पण प्राकृत भाषा आहे, पाली भाषा आहे, ऋग्वेद ही सुद्धा भाषा आहे. ऋग्वेद संस्कृतात लिहिलेलं नाही, ऋग्वेद ऋग्वेदात लिहिलेलं आहे. त्याचं व्याकरण संस्कृतापेक्षा वेगळं आहे आणि हे सांगणारे लोक आहेत आजही. तर ह्या सगळ्याचा आम्ही आधार घेतला आणि त्यातनं आम्ही मग पुढे जात गेलो आणि अक्षरशः 12 मैलावरती आपल्याकडे भाषा बदलतात. महाराष्ट्रातही असं आहे, जवळजवळ 30हून अधिक भाषा महाराष्ट्रामध्ये मराठीच्या उपभाषा किंवा आदिम भाषा म्हणून आहेत. त्याच्याकरता आम्ही TRTIचा आधार घेतला की TRTI म्हणजे जी संस्था पुण्यामध्ये काम करते कोरेगाव पार्कमध्ये, ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून आहे, ते त्यांनी 11 भाषा अभ्यासक्रमात आत्ता आणलेल्या आहेत आणि मराठीचं जे पाठ्यपुस्तक आहे ते त्या भाषांमध्ये ट्रान्सलेट होऊन त्या भाषा त्यांनी मुलांपर्यंत पोचवत आहेत ते. तर आम्ही त्याचाही आधार घेतला, त्यातल्याही काही कविता आम्ही निवडल्या होत्या आणि मग त्या ज्या कविता निवडल्या त्याला आम्ही संगीतबद्ध करून त्या सादर केल्या. अर्थात त्याच्याकरता आम्हाला भाषातज्ञांची खूप मदत झाली, कारण ह्या भाषा कळायला तर पाहिजेत आपल्याला, त्याच्यात सादर करायच्यात. त्यामुळे त्याचा अभ्यास करण्याकरता आम्हाला भाषातज्ञांची खूपच मदत झाली. गाण्यांच्या निवडीबद्दल, तिच्या गाण्यांच्या यादीबद्दल आपण बोलणार आहोत, पण आत्ता घेऊया एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. मंजुश्री, वेगवेगळ्या भाषा यांच्यापर्यंत पोहोचणं आणि तो जो अभ्यास होता गिनीज बुकसाठी, त्याविषयी तू आत्ता सांगत होतीस. जोडीला प्रश्न असा आहे की 121 भाषा ठरल्यानंतर त्यातली गाण्यांची जी निवड होती, कारण पुन्हा प्रत्येक भाषेमध्ये महासागर आहे गाण्यांचा, संगीताचा, तर ती सुरुवात कशी झाली, कशी कशी तुझ्या यादीमध्ये एकेका गाण्याची वाढ होत गेली? आमचा स्वतःचा वैयक्तिक अभ्यास चालूच होता, पण या अनुषंगाने मला अगदी सांगायला नक्की आवडेल. म्हणजे काय, आपण ज्यांना जगप्रसिद्ध संगीतकार खय्याम साहेब, की ज्यांचं स्वतःचं एक हटके विश्व आहे संगीताचं, त्यांचं आणि माझा खूपच घरोबा आहे किंवा मी त्या घरामध्ये मुलगी म्हणून वावरली आहे. तर त्यांना म्हणजे डॅडी म्हणते मी, तर त्यांना हे जेव्हा मी बोलता बोलता बोलले होते की डॅडी, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मी अटेम्प्ट करते आहे आणि 121 भारतीय भाषा घेऊन मी उतरती आहे. हे वाक्य बोलल्यानंतर स्वाती आश्चर्य वाटेल, पण त्यांनी लगेच सांगितलं की हां, हिंदीमध्ये तू दिलचीच गा. तर मी त्यांना बोलताना बोलले की नाही, भाषेची शुद्धी ही खूप महत्त्वाची आहे, कारण दिलचीजमध्ये उर्दू शब्द आहेत. हां, ये भी सही आहे. मग त्यांनी हिंदीतलं लगेच पंडित नरेंद्र शर्मा, त्यांचं ज्योती कलश आहे ते तू घेऊ शकतेस. आणि लगे हातो, म्हणजे किती मोठा माणूस येतो, लगे हातो म्हणले की पंडित सुधीर फडके जे आहेत त्यांची आता बरसी चालू आहे, तर तुला ते घेता येईल. हे डोक्यात किती मोठं आहे. मग म्हणले उर्दूमध्ये त्यांनी मला सांगितलं की मेरे हम नफस तो तू बहुत बढ़िया गाती है, वो गाले. पंजाबी गुरुबानी में से कोई भी उठा ले. आणि ब्रज आणि अवधीविषयी उसमें से तो कृष्ण भगवान के बहुत सारे गीत है. पण म्हणजे स्वतः म्युझिकमध्ये असून त्या माणसाला इतर ह्याच्याविषयी इतकी माहिती होते आणि इतकी पटापटा त्यांनी गाणी सुचवली. तर त्यांनी अर्थात मला सांगितलं होतं, उर्दूमधलं गाणं होतं ते, मेरे हम नफस मेरे हम नवा, मेरे हम नफस मेरे हम नवा, मुझे दोस्त बन के दगा न दे, मेरे हम नफस मेरे हम नवा, मुझे दोस्त बन के दगा न दे, मैं दर्द इश्क से जान लगी, मुझे दोस्ती की दुआ न दे, मेरे हम नफस. ही त्यांनी गझल मुद्दामून सुचवली होती, किंवा गुरुबानीमधलं जे त्यांनी सुचवलं होतं, अव्वल अल्लाह नूर उपाया,
अव्वल अल्लाह नूर उपाया, कुदरत के सब बंदे, कुदरत के सब बंदे, अव्वल अल्लाह नूर उपाया. मंजू, तू वेगवेगळ्या भाषांकडे वळलीस, याचाच अर्थ तुला भाषा या विषयाबद्दल सुद्धा प्रेम आहे, वेगवेगळ्या भाषांबद्दल प्रेम आहे. मराठी मातृभाषा आहे, हिंदी इंग्रजी आपण अर्थातच शालेय अभ्यासक्रमाच्या निमित्ताने किंवा भवतालातून शिकत असतो. याच्या पलीकडे तू शिकलेली पहिली भारतीय भाषा जी वेगळी आहे ती कुठली होती? एक छोटीशी बॅकग्राऊंड अशी की माझे वडील सायंटिस्ट होते. IIT नावाची पुण्यामध्ये जी गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे, इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी, तर तिथे माझे वडील शास्त्रज्ञ म्हणून काम करत असताना त्यांना जे बॉस होते त्यांच्या इमिजिएट नेक्स्ट, ते दत्ता म्हणून होते, बंगाली, पण त्यांना हे माहिती होतं की मी गाते. तर त्यांनी एके दिवशी मला कॅसेट आणून दिली होती आणि मला सांगितलं की अगर हो सके तो इसमें से कुछ सुनाव. तर तेव्हा मी माझ्या पद्धतीने मी त्यातलं एक गाणं तयार केलं आणि त्यांना ऐकवलं होतं. त्यांना आनंद वाटला की तू ॲक्सेंटसुद्धा त्याचा चांगला उचललास. अर्थात ते गाणं मेलोडियस होतं म्हणून मला ते जास्त अपील झालं होतं, ही गोष्ट वेगळी. पण त्यामुळे बंगाली भाषेचा पहिला मला संपर्कात जी भाषा आली पहिली वेगळी ती बंगाली होती. आठवतंय तुला कुठलं गाणं होतं? ও পোলা শশী মোর, কেন এমন মোর রাঙালে, জানি না জানি না আমারে ঘুম কেন ভাঙালে. विश्वविक्रमाच्या तयारीच्या दरम्यान आणि सादरीकरणाच्या दरम्यान भाषाविषयक काही वेगवेगळ्या गमती जमती अनुभवल्या असतील ना तू? खूप. कुठल्या आठवणी किंवा कुठल्या गमती आवर्जून आत्ता आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडतील तुला? बऱ्याच गोष्टी अशा आहेत की मलाही नव्याने कळत गेल्या. आपल्याकडे मुळाक्षरांमध्ये ङ हा आपण आईमध्ये ङ येतो एक. मराठीमध्ये आपण फार तर फार वाङ्मय किंवा अशा काही शब्दांमध्ये तो मध्ये कुठेतरी येतो. पण नॉर्थ ईस्ट साईडच्या ज्या भाषा आहेत त्याच्यामध्ये कित्येक भाषांमध्ये ङची अख्ख्या बाराखडीने सुरुवात होणारे शब्द आहेत. त्यामुळे ते प्रोनाऊन्स करताना अवघड होतो आम्हाला आणि ते समजून घेणंही अवघड. म्हणजे मी लिहिताना तसं लिहित होते आणि पहाडी भाषेमध्ये, पहाडी प्रांतामध्ये जी भाषा बोलली जाते तिथे सगळे उच्चार खूप उंचावरचे आहेत, कारण तिथे त्यांना पोचलं पाहिजे. याच्याकरता ती भाषेची जी लहजा किंवा उच्चारण आहे ते सगळं उंच उंच जातं. जे समतल ह्याच्यावरचे लोक आहेत ते खूप सॉफ्ट शब्द आहेत किंवा सहज जनरल बोलले तरी पटकन समजू शकतात असे आहेत. ह्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये, म्हणजे भाषा ह्या गोष्टीवरती खूप गोष्टींचा प्रभाव आहे. भौगोलिक आहे, तिथला शारीरिक त्या लोकांची ठेवण आहे त्याचा आहे, प्राकृतिक आहे कारण आजूबाजूला त्यांचं जे काही आहे त्याचा प्रभाव त्याच्यावरती पडतो. हेही नव्याने लक्षात यायला लागलं आम्हाला. शिकायला खूप मिळालं बेसिकली आम्हाला, आणि मौखिक परंपरेतनं आलं त्यामुळे त्यांच्यामध्येही काही बदल होत गेले. पण म्हणजे आपल्याकडे संस्कृती जतन करण्याचं काम या भाषांनी केलं आहे, हे महत्त्व मात्र आम्हाला त्यावेळेला प्रकर्षाने जाणवलं की या भाषांमध्ये केवढी संस्कृती. एक भाषा संपली की एक अख्खी संस्कृती संपते, हे खरं आहे. त्यामुळे ती जतन करणं हा एक उद्देश आमचा गिनीज करण्यामध्ये होताच. खरंच ह्या खूप महत्त्वाच्या नोंदी आहेत. एखाद्या मोठ्या प्रयासातून जी आपली जीवनदृष्टी बदलते, जी तुझी स्वतःची बदलली किंवा या निमित्ताने आत्ता तू बोलते आहेस तेव्हा जे प्रेक्षक आपल्याशी जोडलेले आहेत त्यांच्यासाठी पण या महत्त्वपूर्ण नोंदी आहेत की एखादी भाषा राकट आहे, एखादी भाषा खूप गोड आहे, हे आपण खूप सहजतेने म्हणतो. पण डोंगर, सपाटी आणि तिथली संस्कृती यामुळे त्यातला बदल आहे, हा जो भाव आहे हा खूप महत्त्वाचा आणि खूप महत्त्वाची नोंद घेण्याजोगा आहे. तुझ्याकडून या निमित्ताने तुझ्याकडे जमा झालेलं जे संचित आहे त्याविषयी खूप ऐकायचं आहे. पण आत्ताची ही वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. मंजुश्री, भाषा या अनुषंगाने आपण बोलत होतो. जसं भाषेचं बदलतं रूप, त्याच्याशी जोडलेली संस्कृती, त्याच्याशी जोडलेली प्रादेशिक भौगोलिक गुणवैशिष्ट्य याविषयी तू बोललीस, तसं लोकसंस्कृती आणि लोकसंगीत याच्या निमित्ताने सुद्धा तुझ्यापाशी एक वेगळं संचित जमा झालं असेल किंवा याच्यामध्ये काय काय दडलेलं आहे, काय काय लपलेलं आहे हेही तुला कळलं असेल. ते पण ऐकण्याची उत्सुकता आहे. म्हणजे आपण
भाषेचा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो ना, तेव्हा बऱ्याच गोष्टी समोर आल्या की खरं सांगायचं तर सध्याची पिढी जी आहे ती खूप पाश्चिमात्यांच्या अनुषंगाने चाललेली आहे. पण आपल्याकडे केवढं अपार धन आहे या भाषांमधनं, साहित्यामधनं, हे आम्हाला तेव्हा कळलं. एक छोटीशी गोष्ट, सुनामी येऊन गेली मध्यंतरी काही काळापूर्वी. निकोबारी भाषेचा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा निकोबारी एका व्यक्तीने आम्हाला माहिती अशी दिली होती की मी प्रयत्न करतो की ते गाणं मी तुम्हाला मिळवून देतो, पण त्याच्यामध्ये ते आदिवासी जमातीतलं गाणं होतं निकोबारी भाषेतलं. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं त्या गाण्यामध्ये की समुद्र हा बशीसारखा आहे आणि तो जर आतमध्ये गेला तर तुम्ही पहिले सगळेजण पहाडाकडे पळा, नाही तर तो समुद्र दुप्पट वेगाने येईल आणि तुम्हाला खाऊन जाईल. म्हणजे हे सुनामीचंच वर्णन आहे ना. त्यामुळे ही माहिती ही त्यांच्या भाषेमध्ये लोकगीतात आलेली आहे आणि खूप पूर्वी आदिम समाजातली ही गाणी आहेत सगळी. त्यांच्याकडे एकादशीचं गाणं आहे, त्यांच्याकडे वेगवेगळ्या गोष्टींचं गाणे आहेत. हे सगळं त्यांच्याकडे, त्यांना ते भाषा कळतात, त्यांना पक्ष्यांच्या भाषा कळतात, त्यांना माणसांच्या भाषा कळतात, पशुपक्षी म्हणजे झाडं वेलींच्या त्यांना भाषा कळतात. ते सगळं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आपण विसरतो की भाषा ही जी आहे ही फक्त मानवाला मिळाली असं नाही आहे. मानवाला जी भाषा मिळाली तो बोलतो, तो लिहितो. पक्ष्यांची भाषा म्हण किंवा फुलांची भाषा म्हण, फुलांची भाषा असते, फक्त ती गंधाची असते. चाफ्याचा एक वेगळा गंध आहे, गुलाबाचा एक वेगळा गंध आहे. हा जो वास आहे ही त्या फुलाची भाषा आहे. आणि म्हणूनच तुझ्या लक्षात येईल कदाचित, म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना माहितीही असेल कित्येकांना, अबोली आपण जे फूल बघतो त्याला वास नाही आहे, त्याला बोली नाही आहे त्याची, म्हणून ती अबोली आहे. आणि पुन्हा त्या शब्दाशी जो भाषा रचनेचा, रचनाकारांचा जो संदर्भ आहे की त्याला त्यांनी अबोली म्हटलं आहे. किंवा जसं आता तू म्हणालीस की सुनामीचे उल्लेख हे परंपरेने आलेल्या गाण्यात आहेत. म्हणजे जेव्हा एखादी भाषा संपते तेव्हा इतिहास संपतो आणि नुसता इतिहासच नाही तर परंपरेने सिद्ध केलेलं ज्ञान सुद्धा आपण हरवत असतो. हा एक खूप कित्येक भाषा अशा आहेत. म्हणजे मगाशी गमती जमती सांगताना ओ नावाची भाषा आहे. आपण मराठीत फक्त कोणी हाक मारली की ओ म्हणतो, पण ओ मध्ये गाणं आहे, म्हणजे ओ भाषा आहे आणि त्याच्यात गाणं आहे. हे मला कळल्यानंतर मला गमतच वाटली होती की मी फक्त ओच म्हणते कोणी हाक मारली तर, पण त्याच्यात ती भाषा आहे. काकबोराक नावाची भाषा आहे, हे आपल्याला माहीतच आहे. इदू मिश्मी, बिगारू मिश्मी या भाषा आहेत, निशी आहे. पण या भाषांमध्ये एक लोकगीतांचा आपण जो मगाशी उल्लेख केला, त्या लोकगीतांमध्ये त्या त्या प्रदेशाचं पण वर्णन आहे. आता एक हिमाचली लोकगीत आहे घेतलेलं आम्ही, त्याच्यामध्ये शिमला, कसौली, चंबा हे तिथले प्रदेश आहेत हिमाचल प्रदेशातले, त्याचं वर्णन आहे. आणि ते स्पेसिफिकली सांगतात की तुम्ही चंबा जा, चंबाला व्हिजिट करा. ते गाणंही अतिशय मधुर आहे. मायेनी मेरी शिमले दी राहे, चंबा कितनी दूर है, मायेनी मेरी शिमले दी राहे, चंबा कितनी दूर. शिमले निवसना, कसोली निवसना, शिमले निवसना, कसोली देवसना, चंबे जाना जरूर है, मायेनी मेरी शिमले दी राहे, चंबा कितनी दूर. आपल्याकडच्या चित्रपट संगीताचा जो पाया आहे तो जो आपल्याकडच्या लोकसंगीतावरती आधारलेला आहे आणि लोकसंगीताची जी मूळ सगळी आपली एक संचिताचं गाठोडं म्हणू आपण, ते जे आहे ते किती समृद्ध आहे, ज्याच्यावरती चित्रपट संगीतासारखं एक लोकप्रिय संगीत उभं राहू शकतं. याच्यासारखं जसं तू मगाशी म्हणालीस की य किंवा ङ याच्यासारख्या सुरुवात असलेला किंवा हे जास्ती उच्चारण असलेल्या भाषा आहेत. तर निकोबारी भाषेचाही तू उल्लेख केलास किंवा मगाशी ज्या काही भाषांचे तू उल्लेख केला असतं त्या भाषांची नावं पाठ करावी लागतील अशी नावं आहेत. तर अशा काही गाण्यांची एक थोडीशी छोटी छोटी झलक दाखवता येईल का? मणिपुरी भाषेतली एक रचना आहे. नांगबो आशुं निंगशिंगडो ना लैरे मिकु फामांग नांगू
का गई लमडम कैना चटलगाय भू पोथा शिगे निकुपा मातंग नंगो अशुन निंगशिंगडोना लैरे निकुपा नंगो बोडो भाषेमधलं एक फार सुंदर गाणं होतं. फै 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 थाडो ना नैनी लामा डोथा डोथा फुतर निपलाय सिटलासीन दिन दिस हज से फै 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 फै. ह्या सगळ्या भाषा ज्या आहेत ना, या तिकडच्या ज्या पर्टिक्युलरली नॉर्थ ईस्टर्न ज्या भाषा आहेत त्याच्यावरती तिबेटियन किंवा चायनीज या भाषांचा प्रभाव खूप आहे. तिथल्या संगीतावरती वेस्टर्न प्रभाव खूप आहे. म्हणजे मला गाणी गाताना जेव्हा आम्ही निवड करत होतो भाषांची किंवा गाण्यांची, तर आम्ही सगळे जॉनर त्याच्यामधनं येतील हे बघितलं होतं. कारण भारतामध्ये प्रचंड वैविध्य आहे हे दाखवायचं होतंच संगीताच्यामध्ये आणि भाषांमध्येही आहे. त्यामुळे वेगवेगळे गीतप्रकारही आपण घेतले होते, ज्याच्यामध्ये भावगीतापासून वेदातल्या ऋचांपासून ते अगदी नवीन काव्यांपर्यंत आपण सगळं कव्हर केलं. देशभक्तीपर होतं, प्रांताची माहिती देणारं होतं, गझल होती उर्दूमधली, त्याच्यानंतर इतरही अनेक वेगवेगळे प्रकार आपण घेतले होते. पण वेस्टर्न पण त्याच्यामध्ये आम्ही काही घेतलं होतं. तर त्याच्यामध्ये म्हणजे उच्चारणापासून सगळंच वेगळं होतं. म्हणजे ते हुडली जाका फुमी केरी मदा अत्रा शिवा मुचू देहा शीता कोडुकोईवो सैगिरुयोनी दे इन्शावा सुगिसाता. हा एकदम टोटल वेगळा जॉनर होता आणि मी हा तिथे पहिल्यांदाच केला होता. म्हणजे मलाही गंमत वाटत होती. पण हे संपूर्ण भारताचा एक प्रवास झाला आमचा असं म्हणायला हरकत नाही. हा जो सगळा एक अभ्यासाचा, वृत्तीचा, साधनेचा जो भाग आहे, जो संगीताच्या पहिल्या स्वराच्या शिक्षणापासून सुरू होतो. तुझं जे मुळात शिक्षण आहे संगीताचं ते तू अभिजात शास्त्रीय संगीतामध्ये SNDT मधून MA केलेस. तर ह्या दोन्हीचा संस्कार, दोन्हीची जी तुझी सुरुवात आहे की संगीताची सुरुवात आणि पूर्ण अभ्यासोनेच प्रकटायचे याची ही सुरुवात, तर ह्या अभ्यासाविषयी, या तुझ्या गुरुपरंपरेविषयी ऐकायचं आहे. माझे सगळ्यात पहिले गुरु म्हणजे माझे वडील वसंत ओक. ते खऱ्या अर्थाने बॉर्न आर्टिस्ट होते. त्यांच्या हातात द्याल ते वाद्य ते वाजवायचे, अतिशय उत्तम गायचे, हार्मोनियम तर अप्रतिम वाजवायचे. त्यामुळे संगीताचा वारसा हा गर्भसंस्कारापासून माझ्याकडे आलेला आहे. माझी आई पण गात होती, पण ते थोड्या लेवलवरती होतं. पण मुळात संगीत वडिलांकडनं आलं माझ्याकडे. आणि लहानपणी मी जे ऐकलं आहे की शिशुनिकेतन शाळेमध्ये मी अगदीच काय ती इयत्ता पहिली पण नव्हती बहुतेक, पण गॅदरिंगच्या वेळेला माझे आईवडील प्रेक्षकांमध्ये होते आणि मी स्टेजवरती होते. आणि माझी जेव्हा टर्न आली तेव्हा मी माहिती संस्कार कसे घडतात याचं उदाहरण आहे हे, की मी स्टेजवर जाऊन माईकसमोर उभं राहून मी सरळ सांगितलं होतं की माझे वडील जर पेटीच्या साथीला असतील तर मी 2 गाणी म्हणणार आहे. तर ही जी भाषा ही संगीताची भाषा आहे. साथ करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी हे नॅचरल वारशातनं येत जातं. आणि त्यामुळे मग तिथं वडिलांना कळलं की हिला गाण्यात इंटरेस्ट आहे. आणि तिथनं माझी खरी शिक्षणाची सुरुवात झाली. क्लासिकल शिकायला त्यांनी मला आधी पंपळखरे बुवांकडे पहिल्यांदा पाठवलं होतं की मुळात स्वरांची ओळख थोडी जरी असली तरी त्याला क्लासिकलचा बेस हा हवा. त्यामुळे क्लासिकलचं सुरुवातीचं शिक्षण माझं गंगाधर बुवा पिंपळखऱ्यांकडे झालं. नो डाऊट ते फार मोठे होते, बरेच दिग्गज कलाकार त्यांच्या हातातनं घडलेले आहेत. आणि वडिलांकडे सुगम संगीताचं शिक्षण माझं चालू होतं, कारण ते सुगम गात होते. त्यामुळे सुगमचं शिक्षण घरामध्ये होत होतं. आणि 10वीपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं वगैरे इथपर्यंत माझी लेवल आलेली होती. 10वीमध्ये एक मनामध्ये माझ्या हे रुजलेलं होतं की मला संगीतातच पुढे जायचं आहे, कारण याच्यात मला आनंदही मिळतोय आणि याच्यात मी काहीतरी करू शकते की जे मला देशाला अर्पण करता येईल. कारण एक माझा थॉट पहिल्यापासून असा होता की मी देशाकरता काय करू शकते, कारण वडिलांकडनं तोही वारसा आलेला आहे. ते स्वतः शास्त्रज्ञ म्हणून देशाकरता काम करताना त्यांना बघितलेलं आहे.
तर त्यामुळे तोही एक नकळत आलेला देशाभिमान, देशप्रेम हे जे आहे ते त्यांच्याकडनं माझ्याहीकडे आलं होतं. तर मी संगीताच्या क्षेत्रात काहीतरी काम करून देशाचं नाव उज्ज्वल करू शकते हे मला नक्की माहिती होतं. लढाईला तर मी इच्छा होती, पण तेव्हा ती सोय नव्हती. आणि माझं क्षेत्र संगीत आहे, त्यामुळे मी क्षेत्र ते निवडलं. आणि तिथनं मग म्युझिक सुरू झालं. 10वी पासआउट होताना वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, पण मला संगीतात इंटरेस्ट असल्यामुळे मी संगीतमध्येच MA करण्याकरता 11वीला संगीताकरता मी SNDTमध्ये ॲडमिशन घेतली. हा जो तुझा पुढचा प्रवास आहे की डॉक्टर व्हावं अशी घरच्यांची इच्छा, त्याच वेळेला संगीताचे संस्कार घेऊन झालेली तुझी घडण आणि तुझा निर्णय याविषयी ऐकायचं आहे. पण आता घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. मंजुश्री, या विश्वविक्रमाच्या निमित्ताने तुझा गाण्यातला प्रवास याविषयी सुद्धा जाणून घ्यायचं आहे. तू ते सांगत होतीस की तुला गाण्याची आवड होती, गाणं तुझ्या रक्तात होतं, त्याची साधना चालू होती आणि एक वळण असं आलं की तू डॉक्टर व्हावंस आणि त्याच्याबरोबरीने गाणं करावं असा घरात विचार होता आणि तू गाण्याला सर्वस्व मानलं होतंस. तर तुझा तो जो निर्णय होता तो तू कसा घेतलास? तेव्हा खंबीर साथ कोणाची होती? घरच्यांच्या काही अटी होत्या का? तू संगीत निवडत असताना अनेक प्रश्न आहेत. 10वी नंतर जेव्हा मला म्युझिकमध्ये करायची इच्छा होती तेव्हा पहिल्यांदा वडिलांनी नकार दिला होता की हाऊस म्हणून तू चालू ठेव, ते करिअर तुझं वेगळं होत राहील, पण डॉक्टर होऊन देशाची सेवा करावीस असं त्यांचं मानस होता. पण मला त्याच्यामध्ये खरंच इंटरेस्ट नव्हता आणि समहाऊ माझ्या या विचाराला त्यांनी आणि माझ्या धाकट्या मामानी आणि मामीनी सपोर्ट केला की ती म्हणते तर तिला करू देत. फक्त वडिलांनी एक अट घातली होती की कुठल्याही परिस्थितीत संगीतामध्ये पहिला नंबर सोडायचा नाही आणि 75% खाली यायचं नाही. ते झालं तर पुन्हा 11वी सायन्सला घालीन आणि डॉक्टर करायला लागेल. पण त्यांना हा वाव कधी मिळाला नाही. इट्स ओके. पण म्हणजे मला जे करायचं होतं संगीतामध्ये ते करायला त्यांनी मला तिथनं परमिशन दिली होती. आणि मग SNDTमध्ये माझं BA MA हे सगळं व्यवस्थित 7 वर्ष टोटल तिथे क्लासिकलमध्ये शिक्षण झालं सगळं. आणि माझी खरं आवड क्लासिकलची आहे, पण घरामध्ये लहानपणापासून सुगम ऐकत गेली आहे. आणि कसं आहे, क्लासिकलला तुम्हाला वाव खूप असतो वेळेचा, तुम्हाला स्वतःचं सादर करता येतं बरंच. सुगम निवडण्यामागे मला सुरुवातीपासून थोडीशी एक विचारसरणी अशी आहे की काहीतरी चांगलं आणि वेगळं आणि हटकं आणि जिथं आपल्याला एक अवघड टास्क डोळ्यासमोर येतो असं काहीतरी करावं, ही मेंटॅलिटी पहिल्यापासून आहेच आहे. त्यामुळे सुगमला ते मला जास्त भावलं. कारण क्लासिकलमध्ये तुम्हाला त्या गोष्टीकरता व्यवस्थित टाइम स्लॉट मिळू शकतो. तुम्हाला एक राग सादर करायचा 15 मिनिटं मिळतील, 20 मिनिटं मिळतील, 1.5 तास मिळू शकेल. अगदी तेवढा सुगम संगीतात वावच नाही तुम्हाला तेवढ्या वेळेला. तुम्हाला 3 मिनिटात तो गोषवारा मांडायचा आहे. त्यातनंही काही गोष्टी अशा आहेत की सुगममध्ये एक परकाया प्रवेश प्रकार आहे. जे काव्य लिहिलं गेलं आहे ते काव्य कुठल्या भूमिकेचं आहे, त्या भूमिकेत तुम्हाला शिरलं पाहिजे. म्हणजे पुन्हा हा एक वेगळा प्रांत आहे. मग ह्याकरता तुमचा कस लागतो. तर ते करताना मला जास्त एन्जॉयमेंट तिथे यायची की कमी वेळामध्ये मला लोकांच्या समोर वेगळ्या वेगळ्या भावना मांडता येत आहेत आणि कमी वेळात, आणि मी जास्त मांडू शकते वेगवेगळ्या प्रकारांनी. म्हणून मला सुगमकडे जास्त इंटरेस्ट आला. आणि मग मी जरी क्लासिकलमध्ये MA केलं, बेस पक्का तर पाहिजेच. त्यामुळे क्लासिकल जरी पक्का असलं तरी मला सुगममध्ये करायला जास्त आवडलं आणि मी त्याच्याकडे जास्तीत जास्त खेचले गेले. शास्त्रीय संगीताच्या सोबत MA झाल्यानंतर जसं तू आता म्हणालीस की सुगमकडे वळायचं हे तुझं ठरलं आणि हे एक महत्त्वाचं निर्णायक वळण होतं. मला वाटतं वाईच्या एका संगीत स्पर्धेमध्ये तुझ्यामधला जो सुगम संगीताचा जो बाज आहे किंवा तुझा ओढा आहे तो समोर आला आणि तो भाग्ययोग होता, कारण तिथे बाळासाहेब मंगेशकर पंडितजी यांची ओळख झाली. तर तो जो एक क्षण आहे, तो प्रवास आहे, ते वळण आहे, त्याविषयी सांग. साधारण BA फर्स्ट इयरला असताना मला मंगेशकरांचा कडे जायची संधी मिळाली म्हणून. आणि वाईला कॉम्पिटिशनला एका मी उतरले होते की जिथे मला मंगेशकरांच्या हातनं बक्षीस मिळालं. आणि त्याच्यानंतरच मी त्यांना भेटले, त्यांनी शिष्यत्व देऊ केलं मला आणि मग माझा प्रवास सुरू झाला. पण तो खरंच एक खूपच आनंददायी प्रवास होता सगळा. मंगेशकरांच्याकडे शिकणं, त्यांच्याबरोबर गाणं भावसरगममध्ये खूप शिकायला मिळतं आणि इतक्या दिग्गज माणसाकडनं शिकणं हे खरंच म्हणजे माझ्याकरता एक मोठा अविस्मरणीय ठेवा आहे तो माझ्याकरता.
कारण इतका नॉलेजेबल माणूस आपल्या संपर्कात येणं हे सुद्धा कित्येकांना नसतं, अवेलेबल होत नाहीत. पण मला हे मिळालं आणि माझ्या वाटचालीत लोकांना ते दिसतं की हिला त्याचा नक्कीच फायदा झाला किंवा हे दिसतं म्हणजे की ही मंगेशकरांच्या तालमीत तयार झाली हे कळतं लोकांना बऱ्यापैकी. आणि मंगेशकर तर म्हणजे शिकणं म्हणजे जेव्हा आम्ही घरी असायचो किंवा शिकत असायचो त्यांनी क्लासिकल पण शिकवलं. तर कॉलेजमध्ये जे राग चालले असेल त्या रागाला अनुसरून त्यांनी बंदिशी शिकवल्या, टप्पे शिकवले. पण ॲट अ टाईम मला स्टेजवरती भावसरगममध्ये पण प्रॅक्टिकली शिकायला मिळायचं, कारण मला अलर्टच राहावं लागायचं, कारण ते कुठच्या क्षणी काय म्हणायला सांगतील हे खात्री नाही. इमिजिएट म्हणायचं आणि त्यांच्याकडे असं कुठलंही बांधलेलं नव्हतं की बाई ह्या गाण्यानंतर मी हे गाणं घेईन, ते या गाण्यात त्या गाण्यात त्या गाण्यात त्या गाण्यात, आणि तुम्हाला अलर्ट राहावंच लागायचं तिथे कंपल्सरी. त्यामुळे मला ती एक जाण म्हणतो ना की कंटिन्युअस तुम्ही अलर्ट असणं स्टेजवरती, हे तिथं जास्त घडत गेलं. आणि ऑफकोर्स डायसही मला खूप मोठं मिळालं, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, हे सगळं विदर्भ, हे सगळं मी तेव्हा फिरलेली आहे त्यांच्याबरोबर. आणि त्याचा त्यांनी उल्लेख त्यांच्या गुरुवंदनाच्या कार्यक्रमाच्या वेळेला केला होता की जे मी त्यांना ट्रिब्यूट केलं होतं 2018ला. त्याच्यात त्यांनी हे बोलून दाखवलं की माझ्याबरोबर भावसरगम सगळ्यात जास्त करणारी गायिका जो कोण असेल तर ती मंजू आहे. असं मी याच पुढच्या मुद्द्याकडे येणार होते की जेव्हा एखाद्या अशा मोठ्या गुरुकडे शिकण्याची संधी मिळते जिथे तुझा सर्वार्थाने कस लागला, अर्थात शिकतानाही लागतो, आणि जसं तू म्हणालीस की भावसरगम हा काही बांधीव कार्यक्रम नव्हता की यानंतर हे यानंतर हे, तर तोही कस लागला आणि त्याच्यातून उतराई होणं असेल किंवा ती कृतज्ञता व्यक्त करणं, खरं तर उतराई नाही होऊ शकत, की तू गुरुवंदना हा कार्यक्रम केलास. तर त्या कार्यक्रमाविषयी सुद्धा ऐकायला आवडेल, कारण तोही रेकॉर्डचा कार्यक्रम ठरलेला आहे. मंगेशकरांकडे जे जे मला मिळालं, जे जे मला घेता आलं त्यांच्याकडनं, त्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करायचा आमचा मानस होता. तर 2017ला आम्ही ऑलरेडी आशा भोसलेंच्या 121 गाण्यांचा ज्वेल्स ऑफ आशा भोसले केलेला होता रेकॉर्ड. तर त्याच्यामध्ये आम्ही 121 गाणी सलग 12 तास, ते इंडिया आणि एशियामध्ये त्याचं रेकॉर्ड झालेलं होतं. 18 ते 17ला झालं. 18ला आम्ही असं ठरवलं की मंगेशकरांची गाणी घेऊन आपण हे रेकॉर्ड करूयात. गुरुवंदना टायटल खाली आम्ही ते रेकॉर्ड ठरवलं. त्याच्यामध्ये आम्ही 151 गाणी घेतली होती त्यावेळेला, आणि ती मला सलग एकटीलाच गायची होती. अर्थात त्याच्यामध्ये आशाबाईंच्या वेळेला 80 गाणी सोलो होती माझी आणि 40 गाण्यांमध्ये ड्युएटचा सहभाग होता. जेव्हा मंगेशकर आम्ही केलं तेव्हा 151 गाण्यांपैकी 121 गाणी माझी सोलो होती आणि 30च गाण्यांमध्ये आयदर कोरस होता किंवा ड्युएट होती काही त्यातली मोजकी. आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली जे मला नेहमी आवडतं करायला, की त्यांनी स्वतः गायलेली गाणी पण मी गायली होती. म्हणजे मेल फिमेल हा माझ्याकरता तेव्हा मी बंधन ठेवलं नव्हतं, दोन्ही प्रकार मी गात होते. आणि खरंच आम्हाला सगळ्यांना तेव्हा इतका आनंदाचा धक्का होता की शेवटचे 4 तास बाळासाहेब स्वतः आतमध्ये बसून ऐकत होते. त्याही अर्थाने भाग्यवंत होतीस. हो, आणि त्यांनी सांगितलं की मी इतक्या वर्षांनी माझीच गाणी इतकी सलग 30 गाणी मी माझीच इतकी ऐकली सलग, आणि त्यांनी खूप कौतुक केलं. खरं तर आम्ही तो कार्यक्रम त्यांना ट्रिब्यूट म्हणून त्यांच्यासमोर केला होता. पण कसं असतं, गुरु हा शेवटी गुरु असतो. ते स्टेजवरती आले, त्यांनी कौतुक केलं आणि त्यांनी त्यांच्या वतीने सगळ्यांचे आभार मानून टाकले की तुम्ही सगळ्यांनी तिला सपोर्ट केला, सो आय एम थँकफुल टू यू. म्हणजे ती जी भूमिका आहे की तो एक पिता आहे, तो एक गुरु आहे, ती त्यांनी तिथं आल्या आल्या त्यांनी ती निभावली की तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. खरं तर ते आल्याबद्दल आम्ही सगळ्यांनी त्यांचे आभारी मानायचे होते. पण ही भूमिका त्यांची आहे की ते एक प्रोटेक्टर पण आहेत, की माझ्याकरता इतरांनी केलं ह्याचं त्यांना जाण आहे. त्यामुळे त्यांनी त्याचाही उल्लेख तिथे केला. आणि गिनीजच्या वेळेला त्यांचं मोठेपण एवढं मोठं आहे की गिनीजच्याबद्दल आम्ही त्यांना सांगितलं होतंच, नो डाऊट. पण जेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे डिक्लेअर करतोय, तेव्हा ते म्हणले हो मी येतो. आणि त्यांनी स्वतः येऊन ते डिक्लेअर केलं की ती अशी रेकॉर्ड करते, वर्ल्ड रेकॉर्ड करते, तर तुम्ही सगळ्यांनी तिला हे करा. हे सगळं ते स्वतःहून बोलले होते. म्हणजे हा मोठेपणा आहे त्यांचा की गुरु म्हणून सगळ्या अर्थात ते कायम लक्ष ठेवून असतात. म्हणजे मी बोली अमृताची नावाचा जो भजन अभंगाचा कार्यक्रम करते, ते प्रत्येक वेळ भेटले की म्हणतात तुझं ते टायटल फार सुंदर आहे, बोली अमृताची, असं गोड आहे, असं ते वर्णन करतात. सो हे त्यांचं लक्ष असतं. एका गुरुसोबतच्या प्रवासाबद्दल एवढं सांगितल्यानंतर तू त्यांच्याबरोबर भावसरगममध्ये गात होतीस, गुरुवंदना केली आहेस, तर आता एक गाणं ओरिजिनल गीत वाडकरांनी गायलं, पण त्याची बंदिश ते कायम गायचे आणि मलाही गायला लावायचे. रसूल अल्लाह पीर न पीर
कर दो बेड़ा पार हमारा रसूल अल्लाह हरे जन्म बंदीवास सजाई थे प्रत्येकास चुके ना कुणास आता बंदी तुझा मी दया घना का तुटले चिमणे घरटे उरलो बंदी असा मी दया घना. मंजुश्रीकडून असाच एक स्वरांचा अनुभव, अनुभूती आणि तिचा प्रवास या दोन्ही गोष्टी जाणून घेणार आहोत. पण आत्ता घेऊया एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. संगीताची भाषा कशी वैश्विक आहे याविषयी पण अनेकदा तू सांगत असतेस, बोलत असतेस. तुझं स्वतःचा जर सगळं जगणं, तुझा सगळा प्रवास जर आपण बघितला तर तू स्वतःसुद्धा मूलभूत वैश्विक जाणीवांशी बांधलेली आहेस. त्यामुळे तुझे कारागृहातले गाण्याचे कार्यक्रम असतील, जलसंबंधी, जलसाक्षरता किंवा असे अनेक ज्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासली जाते ते कार्यक्रम असतील. दुसऱ्या बाजूला खय्यामजी, बाळासाहेब, ओ.पी. नय्यर या सगळ्यांशी तुझं जोडलेपण असेल. हे सगळं जोडलेपण मूळ संगीताची वैश्विक भाषा आणि संगीताने दिलेली आतली एक आर्त आणि सजग अशी जाणीव असते. ह्या सगळ्यातून झालंय आणि त्यातून तुझी सगळी जगण्याची अनुभूती विस्तारली आहे. तर या वळणावरती आज या यशाच्या टप्प्यावर ह्या सगळ्याविषयी तुला काय वाटतंय? मुळात संगीत हेच माझं विश्व आहे. त्यामुळे इथं इतर भाषा, इतर धर्म हा विषयच नाही आहे. संपूर्ण विश्व हे संगीतमय आहे आणि ते मला आवडतं. हे मेन आहे. आता मगाशी तू खय्यामजींचा उल्लेख केला किंवा आपण मगाशी बोलताना 5 भाषा त्यांनी दिल्या, त्याच्याविषयी मी बोलले. खय्याम साहेबांशी जेव्हा माझी ओळख झाली ती आम्ही 2008 साली मानव्य नावाच्या संस्थेकरता आम्ही चॅरिटी शो ऑर्गनाईज केला होता. त्याच्यात खय्याम साहेबांना आम्ही फेलिसिटेट केलं होतं आणि त्यांची गाणी घेतली होती. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ही सामाजिक काम करतीये आणि तिथनं आम्ही जास्त जोडले गेलो. अर्थात गाणं हा मेन दुवा होताच. त्यांना गाणंही आवडलं आणि माणूस पण जे आहे माझ्याकडे आलेलं तेही त्यांना भावलं. त्यामुळे त्या घरामध्ये मी ते खय्याम, मम्मीजी पंजाबी आणि मी महाराष्ट्रीयन ब्राह्मण असं असून सुद्धा आमच्याकडे संगीत ही फॅमिली, आम्ही मी ही सांगीतिक फॅमिली झाली. तसंच ओ.पी. नय्यरांच्याकडे पण आमचं रिलेशन म्युझिकच्या थ्रूच जुळलं गेलं. हा मेन दुवा म्युझिकच आहे माझ्या दृष्टीने. मंगेशकर, ओ.पी. नय्यर किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन मी म्हणेन की मंगेश तेंडुलकर काका, ते स्ट्रोक्सवाले आहेत. त्यांची चित्रकला आहे पण त्या कलेमध्येही संगीत आहे किंवा माझ्या संगीतामध्येही चित्रकला आहेच आहे. कारण आपण एखादं गाणं जेव्हा ऐकतो तेव्हा आपण डोळ्यांनी ते इमॅजिन केलेलं असतं, म्हणजे दृकश्राव्य आहे गाणं. तसं त्यांच्या चित्रकला बघितल्यानंतर आपल्याला नकळत काही गाणी स्फुरतात. तेही रिलेशन माझं सामाजिक बांधिलकीतनंच जास्त दृढ होत गेलं. पण मेन आमचं संगीत, माझी संगीतिक फॅमिली खूप मोठी आहे असं मी म्हणेन की ज्याच्यामध्ये गजाननराव वाटव्यांपासून ते सगळ्या म्युझिशियन्सपासून साईड जे पाठीमागे काम करतात ते स्टेजवरचे बॅक आर्टिस्ट असतात त्यापासून प्रचंड मोठी फॅमिली आहे माझी. त्यामुळे मी स्वतःला खूप ब्लेस्ड समजते की या फॅमिलीचा मला लाभ झाला. आणि मीरेचं मी पर्टिक्युलरली एक सांगेन नक्की की जिथे मी संत मीराबाईंच्या रचनांच्या जवळ गेले, माझ्या लक्षात आलं की राजघराण्यातली ती असूनही जगाच्या विरुद्ध पोहत तिने स्वतःला जे साध्य करायचं, जो ध्यास होता तो तिने त्या काळात मिळवला आहे. मग मला तर केवढं फ्रीडम घरात नव्हतं, बॅकिंग होतं, मग मी माझा संगीताचा ध्यास का नाही पूर्ण करू शकत. ती म्हणते सावरे रंगराची, मग मी म्युझिकमध्ये का नाही स्वतःला ढालून घेऊ शकत. या अँगलनी मी संगीताकडे कायमच बघत आली आहे. आणि
ते विश्व आहे माझ्याकरता, ती वैश्विक भाषा आहे. खरं पाहायला गेलं तर वैश्विक भाषा म्हणून जेव्हा मी बोलते तेव्हा मी हे नेहमी सांगते की ही वैश्विक भाषा सगळ्यांना कळते. आईच्या जेव्हा आपण गर्भामध्ये असतो तेव्हा आपल्याला तिच्या हृदयाची धडधड ही लय असते, ते एका लयीत चालतं. ती जी बोलते तो काकूभेद असतो संगीतातला, ते सूर तुमच्या कानात असतात. त्यामुळे बाळ जन्माला आल्यानंतर जेव्हा ते रडतं की एवढ्या जगाच्या पसाऱ्यात मी एकटा आहे, तेव्हा ती जेव्हा छातीशी धरते बाळाला तेव्हा ती त्याला धडधडती लय माहिती आहे, त्याला तिचं बोलणं कानावर आहे, तो नाद त्याला माहिती आहे. म्हणजे ते संगीत त्याचं तिथं वलय पूर्ण होतं, मग ते बाळ शांत होतं. ही वैश्विक भाषा आहे. ही भाषा प्रत्येकाला कळते. काही जण ती पुढे नेतात, काही जणांना फक्त उमगते, काही जण त्याला कांडोळा करतात. पण ही भाषा तुम्हाला कुठल्याही भाषेतलं गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटत नाही की मला ते शब्द कळले पाहिजेत, असं होत नाही. ते तुम्हाला भाषेतला अर्थ नाही कळत, पण त्यातला मीनिंग, अंदाज, भाव कळतो. हेच तर मेन आहे. त्यामुळे संगीताची भाषा माझ्या दृष्टिकोनातनं खूपच उपयोगी ठरली. इवन इफ आम्ही जेव्हा जलसाक्षरता करतो, तो अभियान आम्ही चालवतो, वॉटर अवेअरनेसविषयी आम्ही काम करतो, जलदिंडी काढतो, त्याच्यातही आम्ही जो कार्यक्रम करतो जीवनधारा, सगळ्यात दुर्लक्षित अशी ही अत्यंत अमोल संपत्ती आहे पाणी. पण तुम्ही जर लोकांना शिकवायला गेलात तर लोकांना आवडत नाही. म्हणून आम्ही पुराण ते कॉम्प्युटर युग, आत्ताचं डिस्टिल्ड वॉटरपर्यंतचं सगळं पाणी कव्हर करणारा पाण्याचा प्रवास जीवनधारा या कार्यक्रमातनं मांडतो आणि तो लोकांना आवडतो आणि ते लोकांना आनंद होतो त्याचा की अरे हा आपण आस्पेक्ट लक्षातच घेत नाही आहोत. त्यामुळे तोही आम्ही करतो. शॉर्ट फिल्म मेकिंगमध्ये आम्ही आहोत, त्याच्यामध्येही पुन्हा संस्कृतीचं जतनच करतो आम्ही. वेगवेगळ्या देवालयांची माहिती आपल्याला नसते, आपण नुसतंच दर्शन घेऊन बाहेर पडतो, पण आपल्याकडे किती समृद्ध परंपरा आहे आम्ही त्याच्यातनं प्रिझर्व करण्याचा प्रयत्न करतो. आणि शेवटी ज्यांचं ते आहे त्यांनाच आम्ही देतो की त्यातनं त्यांनाही 4 पैसे मिळावेत. हे असं आम्ही बरंच सामाजिक बांधिलकी जपत जपत संगीताच्या माध्यमातून आम्ही पुढे जातो. तर संगीताच्या वैश्विक भाषेविषयी बोलताना ज्या लयतालाची आपल्या श्वासांना, गतीला माहिती असतं सगळं, तर या टप्प्यावरती मीरा तुझ्याकडून ऐकायला आवडेल. सावरे रंगराची राणाजी हूँ तो बांध घुंघरा प्रेम का हूँ तो हरि के आगे नाची. सावरे रंगराजी एक निरखत एक परखत है, एक करत मोरी हासी. एक निरखत एक परखत है, करत मोरी हासी. आर रोग हारी काई करसी, हूँ तो हरि की प्रभु जी की दासी. सावरे रंगराजी. वा, या प्रवासात मंजुश्री तुला स्वतंत्र गाणी सुद्धा करता आली. हो, मला आठवते आकाशवाणी करता पण मी काही गाणी गायलेली आहे. श्रावण चालू आहे सध्या, तर एक अविनाश बेलसे म्हणून पुण्याचे संगीतकार आहेत, माझ्या वडिलांचे मित्र आहेत. त्यांनी माझ्याकरता श्रावणातलं खास शांताबाईंचं एक गाणं केलं होतं. झुलतो झुला की बाई हिंदोळा झुलतो, झुलतो झुला की बाई हिंदोळा झुलतो. झुल्या संगे जीव माझा खालीवर डोलतो, झुलतो झुला. गजाननराव वाटवे यांनी सुद्धा तुझ्यासाठी संगीत केलं बरेच होतं. गाणी असं केली एक त्यांनी समृद्ध योगाने तुझा प्रवास आहे. मुलाखतीचा अंतिम टप्पा आपल्यासमोर कधी आला हे सुद्धा कळलं नाही. इतक्या छान तुझ्या सोबत या गप्पा आणि स्वरोत्सव म्हणायला हरकत नाही सुरू आहे. गिनीजच्या अटेम्प्टच्या वेळेला शेवटाला जे गाणं सादर केलंस, जसं सुरुवातीला आपण सुरुवातीचं म्हटलं,
तर त्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे येऊया. हो. जेव्हा गिनीचं शेवटचं आम्ही 121वं गाणं भाषा निवडली, ती मुद्दाम आम्ही संस्कृत घेतली, कारण ती आपली मेन भाषा आहे. अमृतवाणी म्हणतो आपण त्याला. अमृतवाणी हे आमच्या कार्यक्रमाचं टायटल होतं. अनेकता आम्ही एकता आणि तर त्याच्यामध्ये आम्ही जे काव्य निवडलं होतं त्याच्यामध्ये स्पेसिफिक उल्लेख होता की इथे भाषा प्रदेश अनेक आहेत, भाषा अनेक आहेत, पण तरी शेवटी सगळे आपण भारतीय आहोत. त्या टायटलखाली आम्ही हा कार्यक्रम केल्यामुळे अर्थातच ते गाणं घेतलं होतं. अनेके प्रदेशे अनेके च वेशा अनेकानि रूपाणि भाषानेका परं यत्र सर्वे वयं भारतीय प्रियं भारतं तत् सदा वन्दनीयं प्रियं भारतं तत् सदा दर्शनीयं प्रियं भारतं तत् सदा वन्दनीयं. वा. सर्वे तु सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. संगीताचा अंतिम जो आनंद आहे किंवा अंतिम जे साध्य आहे ते सर्वांच्या सुखाचं आहे. मंजुश्री, आज तू दूरदर्शनच्या स्टुडिओत आलीस, तुझ्या सगळ्या प्रवासाविषयी, तुझ्या या सगळ्या स्वरसाधनेविषयी आमच्याशी गप्पा मारल्यास, स्वरानंद दिलास, या सगळ्यासाठी दूरदर्शनच्या वतीने खूप मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.